मित्रांनो, गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाला सोनं घ्यायची हौस असते, मात्र आज जे पाहताल त्याच्यानंतर मात्र तुमची हौस फिटेल. म्हणजे सोन्याचे भाव जे आहेत आज तुम्हाला लक्षात येताच तुम्हाला कळेल सोनं विकत घ्यायचं का नाही. कारण सध्या लग्न सराईचे दिवस असल्यामुळे सोन्याला प्रचंड मागणी मार्केटमध्ये वाढली आहे. प्रत्येकाला आपल्याला सोनं घ्यायची इच्छा असेल, मात्र आज जे आहे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव ऐका, त्यानंतर मात्र सोनं घ्यायचा निर्णय घ्या. शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ याबद्दलचं मत काय व्यक्त करतात की 26 जानेवारीमध्ये सोन्याचे नेमके भाव काय होणार आहेत. तुम्ही मग आज सोनं विकत घेतल्यानंतर फायद्यात जाणार आहात का तोट्यात जाणार आहात, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी घेऊन आलो. सोबत चांदीचे सोन्याचे आजचे ताजे भावसुद्धा घेऊन आलो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये काही दिवस झालं चांदी सोन्याने धुमाकूळ माजवला होता. मात्र बऱ्याच दिवसानंतर मात्र सोनं चांदी थोडं थोडं का होईना खाली येत होतं. आपल्याला माहीत होतं की चांदीचा आणि सोन्याचा उच्चांक जे आहेत कवाच तुटला होता, कारण सोन्या आणि चांदीच्या मार्केटमध्ये डिमांड वाढली होती. मात्र जर आजचा भाव पाहिला तर आज चांदी 2,11,000 रुपये प्रति किलोवर महाराष्ट्रात विकल्या जाते. याचा स्पष्ट अर्थ होतो की 211 रुपये प्रति ग्राम चांदी आहे, तर मात्र 2110 रुपये प्रति तोळा चांदी आहे. तर मित्रांनो, एक तोळा जर चांदी विकत घ्यायची असेल, तुम्हाला चेन करायची असेल किंवा तुम्हाला इतर कोणते दागिने करायचे असतील, तर तुम्हाला एक तोळा 2110 रुपयापर्यंत आजच्या दिवशी भेटतो. मित्रांनो, चांदीचा रेट का वाढत आहे हा प्रश्न साधा मनात पडत असेल तर त्याचं उत्तर स्पष्ट आहे. चांदीचा वापर बऱ्याच उपकरणामध्ये किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये जे आहे वाढला आहे. मी स्पेशली मागेही सांगितलं होतं की सौर पॅनलमध्ये सध्या वापर वाढला आहे चांदीचा. सौर पॅनल आता घरोघरी बसवत असल्यामुळे आपल्याला सौर पॅनलची किंमत लक्षात येत असते आणि चांदीचा वाढता वापर पाहता चांदीचे भाव मी कमी होणार नाहीत असं तुम्हाला मागंसुद्धा म्हटलं होतं. त्याचं कारण हे प्रामुख्याने हेच होतं, कारण चांदीचे भाव उतरतील कसे, कारण चांदीची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली. यातच मात्र सोन्याच्या भावांमध्ये नेमका काय खेळ चालू आहे, मग सोन्याचे भाव उतरतील का आणि आजच्या परिस्थितीत सोनं विकत घेता येईल का, हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज सुरुवात करूया आपण 18 कॅरेट सोन्यानंतर. 18 कॅरेट सोनं आज 1 ग्राम मोजणी आज महाराष्ट्रामध्ये 10,113 रुपये प्रति ग्रामनं भेटतं. तर 8 ग्राम मोजणी 80,904 रुपये प्रति 8 ग्रामनं भेटतं. तर मात्र 10 ग्राम मोजणी म्हणजेच जवळपास आपला एक तोळा 1,01,130 रुपये. मित्रांनो, मी मागच तुम्हाला म्हटलं होतं की जे 75,000ला महाग सोनं होतं 18 कॅरेट, ते 1 लाख तोडण्यापासून जास्त दिवस लांब राहणार नाही आणि आजच्या दिवशी 1 लाखाचा रेकॉर्ड तोडत आज सोनं 1,01,130 रुपयाला भेटतं. विचार करा मित्रांनो, 24 कॅरेटसुद्धा सोनं नाही, फक्त 18 कॅरेट सोनं आज 1,01,000 रुपये प्रति तोळा आहे. म्हणजे आजच्या दिवसात वाढ झाली का, तर आजच्या दिवसात 250 रुपयाची वाढ प्रति तोळ्यामागं, तर ग्राम मागं 25 रुपयाची वाढ 18 कॅरेट सोन्यामध्ये झाली आहे. मग आता तुम्ही म्हणताल 22 कॅरेट सोनं पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, काही तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे 2026चा शेवट हा सोन्यासाठी जवळपास दामदुप्पट करणारा असू शकतो. म्हणजेच जवळपास 2 लाखाच्या वर सोनं जाऊ शकतं. आणि काही तज्ज्ञांच्या अशा म्हणण्यानुसार 26 जानेवारीमध्ये सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात, कारण सोन्याची जी मागणी आहे ती घटू शकते आणि वाढती किंमत पाहता लोक सोन्याकडे तोंड फिरू शकतात किंवा पाठ फिरू शकतात, म्हणून सोन्याची किमती घटू शकतात आणि बरेच फॅक्टर त्याच्यावर इंडेक्स जे आहेत त्यांनी सांगितले आहे. मात्र हे दोन्ही तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. काही बाजूंच्या तज्ज्ञांचं असं मत आहे तर काही बाजूच्या तज्ज्ञांचं वेगळं मत आहे. मात्र आपण काय करायचं हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल. चला, त्याचं उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आज 22 कॅरेटचे शुद्ध सोन्याचे नेमके भाव काय आहेत. मित्रांनो, 1 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज महाराष्ट्रात भेटतं 12,360 रुपयांनी. मग 8 ग्राम मोजणी आज भेटतं 98,880 रुपयांनी. तर 10 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं 1,23,600. मग आज वाढ झाली का, तर हो, आज कितीची वाढ झाली, तर 300 रुपयाची आपल्याला एक तोळ्यामध्ये जवळपास वाढ पाहायला भेटते. म्हणजेच जर ग्राममध्ये बघितलं तर 30 रुपयाची वाढ जी आहे 22 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये आपल्याला आजच्या दिवशी स्पेशली पाहायला भेटते. मग मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोनं विकत कसं घ्यायचं, आणि याचंच उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. तर मित्रांनो, सध्याचे भाव हे ॲक्युरसीमधले भाव आहेत. यापेक्षा सोनं किती स्वस्त होऊ शकतं किंवा किती महाग होऊ शकतं याचं प्रेडिक्शन सध्याच करता येणं शक्यच नाही. मात्र एक दाव्यानं सांगतो तुम्हाला मित्रांनो,
सोन्याच्या किमती कोसळणार बिलकुल नाहीत. सोन्याच्या किमती खूप तर खूप 4,000 5,000ने उतरणार. मित्रांनो, मार्केटचा नियम आहे, एकदा वर ही वस्तू गेली की ती परत खाली येत नसते. ती माणूस असो का वस्तू असो, एकदा भाव चढले की परत वापस येत नाहीत. सोन्याबाबतीत सुद्धा हाच फॅक्टर लागू होतो. सोन्याच्या किमती एका हाईटपर्यंत जाऊन पोहोचल्या. आता ते तुम्हाला वाटतंय तसं 30-30, 50-50 हजारांनी उतरत नसतात, कारण सोन्याची डिमांड वाढली आहे. मार्केटचं चलन महत्त्वाचं झालेलं आहे. सध्या लोकांना अस्थिरतेच्या काळामध्ये सोनं हे आपल्यासाठी सेफ हँड म्हणून वापरण्यात येत आहे. कोणाला झंझट नको, काय नको, सोनं केलं बाजूला झालं, पैशाची सेव्हिंग झाली असं लोकांचं म्हणणं आहे. आणि बाकीच्या इतर देशांमध्ये तुम्हाला राजकीय अस्थिरतासुद्धा पाहायला भेटतेच ना. मग तिथेही लोक सोन्यालाच पर्याय का निवडतात? कारण सेफ हँड म्हणून सोन्याचं मार्केट वाढलं. मात्र सोन्याचा इतरत्र कुठं वापर होत आहे का? तर बिलकुल नाही. सोनं फक्त लोकांची चेन भागवत आहे किंवा साठवणूक किंवा पैशाची जी तळमळ आहे ती सेव्ह करत आहे. बाकी सोन्याचा इतरत्र कुठेही वापर होताना दिसत नाही. आता बघा, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. आज 24 कॅरेट सोनं महाराष्ट्राच्या मातीत भेटतं 1 ग्राम वजनी 13,484 रुपयाला. तर मात्र 99.99 24 कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं 1,07,872 रुपयाला. तर 10 ग्राम वजनी जवळपास 1 तोळा 24 कॅरेट सोनं भेटतं 330 रुपयांनी महाग, म्हणजेच आज 1,34,840. तुम्हाला आता तोळ्यावाईज एकदा गणित सांगतो आणि आजचा रेट सांगतो. आज 1 तोळा 18 कॅरेट सोनं 1,01,130 रुपयाला भेटतं, जिथं 250 रुपयाची वाढ पाहायला भेटते. तर 22 कॅरेट सोनं आज 1,23,600ला भेटतं, जिथं आपल्याला 300 रुपयाची वाढ भेटते. तर 24 कॅरेट शुद्ध सोनं 99.99 1 तोळा आज 1,34,840ला भेटतं, जिथं 330 रुपयाची मोठी वाढ पाहायला भेटते. छोटी जरी वाढ असली किंवा वाढ जरी असली तरी आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीत पर्याय नाही मित्रांनो. कारण सोनं विकत घ्यायचे, सगळ्या मापदंडावर विकत घ्यायचे, लग्न सराईचे दिवस आहेत. मग आपल्याला कोणता भाव न पकडावं लागेल ज्या दिवशी सोनं 2-3 हजारांपर्यंत स्वस्त होईल. आता एक प्रश्न उरतो, सोनं सध्या विकत घ्यायचं का नाही? या प्रश्नाचं मूलभूत उत्तर तुम्हाला मी वैज्ञानिक दृष्ट्याने सांगतो. सोनं विकत घेताना तुम्हाला काही गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल. हॉलमार्क, GST बिल, पावती. आणि यानंतर मात्र या परिस्थितीत सोनं विकत घ्यायचं का? तर हो, घ्यायचं. पुढच्या 5 वर्षासाठी सोनं आपल्याला जर साठवायची ताकद असेल, पुढच्या 5 वर्षासाठी जर आपण सोनं साठवण्याची धमक ठेवू शकतो, तर हे सोनं तुम्हाला दाम दुप्पट किंवा तिप्पट देणार, एवढं मी तुम्हाला गॅरंटीनं खात्रीनं सांगू शकतो. कारण तुम्हाला पुढच्या 5 वर्षात आज जर 1 लाख भाव असेल तर 5 वर्षानं 3 लाख होताना दिसतो. एका महिन्यात चांदी 1.25 लाखाने वाढली, सोनं 40,000ने वाढलं. तर विचार करा तुम्ही, 5 वर्षाच्या दृष्टिकोनातून जर सोनं विकत घेतलं तर सोन्याचे भाव कसले वाढतील? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सोन्या चांदीच्या ताज्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.